केला अशा पद्धतीने विष्णू चाटे याच्याविरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच CIDने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता। त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही। त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात, आरोपीला लागत नसतात। म्हणून विष्णू चाटे याचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं, वाल्मिकचा कसा उजवा हात होता याकडे न्यायालयाचं आम्ही लक्ष देतो। चला आता भरपूर कराड याने त्याला जामीन का मिळाला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला, त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली। त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू चाटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे, कारण माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता। त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली। मकोकावरती देखील ॲक्शन अनेक मुद्द्यांवरती वाल्मिक कराडला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता। त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे। त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे। त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने 30 ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे। अटक आहे त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिक कराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही। त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला। त्याचप्रमाणे वाल्मिक कराडचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील अटकेची कारणं आम्ही दिली होती। त्या संदर्भात आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं आहे। सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता, ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही, ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असं देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला। आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिक कराडचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही। या बाबतीत आम्ही न्यायालयाचं CDR ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंदवले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टिक्षेपात आणलं। तसंच त्याच्या फोनवरती का झाला आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडून घेण्यात येतील। फॉरेन्सिकचा